माधवने मधुराला आधीच फोन करून ताकीद दिलेली असते की आप्पाने यातलं काय बी कळलं नाही पाहिजे. मधुरा त्याच्याशी फोनवरती बोलत असतानाच शिवनाथ, राघव दोघेही तिथे पोहोचतात. मधुरा ओरडते की असे कसे होऊन निष्ठुर तुम्ही माधव. बरं ठेवा फोन, मी बोलते नंतर तुमच्याशी. शिवनाथ ज्या वेळेला भेट घेतो तेव्हा तो विचारतो की मला तुम्ही नोकरी सोडली असं कळलं, काही अडचण आहे का आमच्या इथं. मधुराचं लक्ष राघवकडे असतं. राघव तिला खानाखुणा करून खरं सांगायला सांगत असतो, पण तिची तेवढी हिंमत होत नाही. आणि त्यात माधवने पण अट घातलेली असते फोन करून. मग ती शिवनाथाला सांगते की नाही, अडचण असं काय नाही आहे, पण आम्ही पुण्याला जातोय ना व. शिवनाथ हा विचारतो की असं अचानक. मधुराला काय सांगावं कळत नाही. ती पटकन बोलून जाते की ते आमच्या बाबांची बदली होणार आहे ना व, म्हणून आम्ही पुण्याला जातोय. आता तिथं गेलं की शोधीन नोकरी दुसरी. शिवनाथ विचारतो की असं आहे तर. नाही म्हणजे हेच कारण आहे ना व, का वेगळं कुठलं काय. मधुरा तिरप्या नजरेने राघवकडे पाहत असते. राघव तिला खानाखुणा करत असतो. शिवनाथ त्याच्याकडे बघतो तेव्हा राघव मुद्दामच म्हणतो की अहो ताई, आप्पासने काय बी प्रॉब्लेम नाही बघा. हे बघा, तुम्हाला दुसरं काय कारण असेल सांगायचं असेल तर सांगू शकता तुम्ही, काही बी असलं तरी बी सांगा. अहो आप्पा तुम्हाला समजूनच घेतील. मधुराला पुन्हा शिवनाथ विचारतो की नक्की हेच कारण आहे ना व, की अजून काय. मधुरा शेवटी खोटंच बोलते की नाही, हेच कारण आहे साहेब, आम्ही गाव सोडणार आहे ना व. आता शिवनाथ म्हणतो की ठीक आहे, पण तुमच्या वडिलांना सांगा मी विचारलं होतं म्हणून ना. निरोप घेतो. आता राघव इतका तनतन करत असतो, खूप चिडलेला असतो मधुरावरती, कारण त्याला आशा होती की निदान मधुरा तरी हिम्मत करून आप्पासने समजा काही खरं सांगल. पण कसला काय. तोपर्यंत श्री बसस्टॉपवरती पिहूला सोडतो. पिहू त्याला सांगते की माझ्या घरच्यांनी माझ्यासाठी स्थळ बी बघितलं आहे, आणि आता जर का ते स्थळ जुळलं तर ते आठवड्याभरात माझं लगीन बी लावून देतील. हे बघ श्रीधर, माझ्या घरच्यांनी जर का ह्या लग्नाला होकार दिला ना, तर मी अभि काही बी करू शकणार नाही. तसं बी स्थळ एक नंबरच आहे की, पोराला सरकारी नोकरी आहे, आणि त्या लोकांनी बी एकदा मला पसंत केली की मग मी पुढे काहीच करू शकत नाही. मग माझ्या घरच्या आठवड्याभरात लग्न बी लावून देतील. श्री समजावतो की अगं ऐक की पिऊ, तू नको ना काळजी करू, मी करतो काय तर. अगं मला खात्री आहे ती लोक पसंत नाही करणार तुला, आम्ही सांगतो की. आता पिहू चिडते आणि विचारते की म्हणजे का नाही पसंत करणार, काय कमी आहे माझ्यामध्ये. श्री घाबरतो आणि सांगतो की पिऊ, मला तसं नव्हतं म्हणायचं अगं, म्हणजे मी सांगतो ना व, नाही पसंत करणार ते. आता पिहू त्याच्यावरती रागवते की अच्छा, म्हणजे तू काहीच करणार नाही तर. इतक्यात शिवनाथच तिथे हजर होतो. राघव शिवनाथ विचारतो की हे श्रीधर, काय झालं रे, बस आली नाही का अजून. तेव्हा श्री सांगतो की नाही अप्पा, ते यासनी कोण तर घ्यायला येणार आहे म्हणून थांबले सोबत. शिवनाथ म्हणतो की असं आहे तर बरोबर, सोडून नंतर ये घरला. राघव चल. जाताना शिवनाथ पिहूला सांगतो की पोरी नीट जा बरं का. ती पण होय होय बोलते. पिहू जाम वैतागते. श्रीधर तिला समजावतो की पिहू, आता फक्त तू मी सांगतोय तेच करायचं. इकडे माई खूपच अस्वस्थ असतात. उमाने एवढं प्रेमाने त्यांच्यासाठी वाटाण्याची उसळ दिली होती आणि पद्माने ती रस्त्यावर फेकून दिली. तो घाव त्यांच्या मनावर इतका खोलवर रुजलेला असतो. अन्विता येते. धक्क्याने ती विचारते की अच्छे, काय झालं तुला, रडतेस का, आणि जेवण केलं नाही वय, काय झालं तुला. त्यावर मंदा मावशी सांगते की मनाच्या जखमा इतका खोलवर असतात ना व, त्या एकदा वर आल्या की लई त्रास होतो बघ. एक वेळेस त्या जखमा भरून बी निघतात बघ पोरी, पण त्याने झालेल्या त्रासाचं काय. अन्विताचं डोक्यात चिरतच नाही. ते विचारते की कसल्या जखमा आचे. छाया तिला समजावते की अगं ये मंदाड, तुझ्या लक्षात बी येईना होय, जखमा म्हणजे अगं मनाच्या जखमा ग. अगं तुझ्या त्या समोरच्या आत्तेनं भाजी दिली होती आईंसाठी, आणि तुझ्या या आत्तेनं दिली फेकून. त्यामुळं यांनी समजा राग जेवणावर काढलाय, जेवायचंच नाही म्हणते ती.
अन्विता इतकी समजूतदारपणे वागते. ती माईंची ढासळलेल्या मनस्थितीला पुन्हा उभारी देते. अन्विता सांगते की आज्जे, अगं तू जेवली नाहीस तर आमसने घास गोड लागेल का गं? मंदामावशी अन्विताला सांगते की आणि तुझी ती आत्या अजून बी खिडकीपाशीच उभी असेल, नसेल गेली आत ती. तिचा बी जीव जुळतोय ना यांच्यासाठी. अन्विता क्षणाचाही विचार न करता माईंचा हात पकडते. आजे चल उठ. एका हातात जेवणाचं ताट घेऊन माईंना खिडकीजवळ घेऊन येते. तर खरंच उमा खिडकीत अजूनही माईंची वाट पाहत असते. उमाला माहिती आहे की पद्माने जो काही राडा केला, अखंड तांडव केला, भाजी फेकून दिली, माईंच्या जिव्हारी लागलं असणार आहे ते सगळं. आणि त्या जेवल्या पण नसतील याची खात्री तिला होतीच. अन्विता उमाच्या समोर माईंना घेऊन येते. उमा खिडकीत रडत असते. माई येताच ती खुणावून विचारते की जेवली आहेत का? तेव्हा अन्विता उमाच्या डोळ्यात देखत माईंना प्रेमाने एक घास भरवते. आता उमाची काळजी मिटते. छाया खुणवून सांगते की आम्ही जेवू घावलो यांना. उमा खूपच खुश होते. छाया माईंना समजावते की चला आई, आता पटकन जेवून घ्या बरं. माई घरात निघून जातात. त्यानंतर रात्रीच्या वेळी माधव, श्रीधर दोघेही अस्वस्थ, दोघेही काळजीत, चिंतेत. माधव मधुराच्या मेसेजची वाट पाहत असतो आणि श्रीधरचं चित्तच थाऱ्यावर राहिलेलं नसतं. कारण पिहूला बघायला पाहुणे येणार असतात ना. विचार करून दोघांचंही डोकं बधीर होऊन जातं आणि राघव त्या दोघांकडेही पाहत असतो. त्यांच्या मनाची होणारी घालमेल पाहत असतो. इकडे पिहूला जे पाहुणे बघायला आलेले असतात, तो मुलगा पिहूशी गप्पा गोष्टी करतो. ते आपापसात एकमेकांशी बोलत असतानाच इकडे श्रीधरला राहवत नाही आणि तो पिहूला फोन करतो. पण पिहूचा फोन सायलेंट असतो. पिहू त्या मुलाशी गप्पा मारते, त्याच्या आईबाबांची गप्पा मारते. आता तिथे सगळी पटापटी होते. म्हणजे पिहूच्या आईबाबांनाही सगळं पटलेलं असतं आणि त्या मुलांकडच्यांनाही पिहू आवडलेली असते. आता थोडक्यात म्हणायचं झालं तर लग्न जमण्यातच समजतं. तो मुलगा पिहूला पेढा भरवतो. आता पिहूला पण तिचे पप्पा त्या मुलाला पेढा भरवायला सांगतात. पिहू नाईलाजाने त्या मुलाला पेढाही भरवते. शेवटी पिहू कॉल रिसीव करत नाही म्हणून तिकडे श्री रागाने फोनच कट करतो. दोघे इतके अस्वस्थ असतात आणि राघवला इतका राग येत असतो या दोघांचा. कारण साधी थोडीशी हिंमत करून यांना शिवनाथाशी बोलायचं आहे फक्त. ते ती हिंमत करत नाही आहेत ना, त्याचा जास्त राग येतो राघवला. बाहेर शिवनाथा उमाला विचारतो की उमा, तुम्ही ते पतपेढीचा हिशोब केला आहे ना? समजा व्यवस्थित आहे का? उमा सांगते की वय वय समजा व्यवस्थित आहे. शिवनाथा आता तिन्ही पोरांना हाका मारतो. श्रीधर, माधव, राघव, वेदा सगळेच जण आता बाहेर येतात. शिवनाथा ज्या वेळेला त्या तिघांना पाहतो त्यावेळेला तो प्रश्न विचारतो की काय रे, तोंडावर असं 12 का वाजले ते तुमच्या? श्रीधर म्हणतो की आमच्या कुठे काय आप्पा, कायच नाही की. ते लपवण्याच्या प्रयत्नात असतात. राघव आता त्यांना अडकवतोच. तो मुद्दामच म्हणतो की आप्पा, अहो यासनी तुम्हासनी काहीतरी सांगायचं होतं. अरे सांगा की, आपलेच आप्पा आहेत ते की, टाका बोलून टाका काय असेल ते. आप्पा यासनी खरंच बोलायचं होतं तुम्हासनी. शिवनाथा विचारतो की काय काय बोलायचं आहे, बोला की. माधव सांगतो की काय ना आप्पा. श्रीधर पण म्हणतो नाही ना आप्पा कायच नाही. शिवनाथा विचारतो की काय रे, ह्यो म्हणतोय की तुम्हासनी बोलायचं आहे, तुम्ही म्हणताय की कायच नाही. अरे लेकानो, काय असेल ते सांगा की. त्यावर आता राघव त्यांना फोर्स करत असतो. पण माधव पटकन विषय बदलतो. तो सांगतो की अहो आप्पा, उद्या जत्रा आहे ना व, त्याबद्दलच बोलायचं होतं आम्हासनी. शिवनाथा कौतुक करतो की बघितले का उमा, आपली पोरं आहे ती, यांच्या लक्षात आहे उद्या जत्रा येते. अरे पोरांनो, त्याचसाठी तुम्हासनी बोलवलं होतं. उद्या जत्रा आहे, त्यामुळं जास्त वेळ गप्पा मारत बसू नका, टाईमपास तर करूच नका. उद्या पहाटे लवकर उठायचं आहे ना मग आपल्याला. उमा त्यावर कौतुकाने सांगते की आणि पोरांनो, आज या वेळेला ना सासनकाठीचा मान तुमच्या आप्पासनी मिळाला आहे. आता ते सगळेजण खूपच खुश होतात. उमा थोडीशी हळवी होते. आज मला माझ्या आबांचीच आठवण आली. अहो तुम्हासनी आठवतं का, सासनकाठी तुम्ही कशी सावरली होती तेव्हा? शिवनाथाला आठवतं. तो सांगतो की होय आठवते की.
उमा आनंद साजरा करते की एकेकाळी ह्यो मान आबाकडं होता आणि आता तुमच्या आप्पासनी मिळाला आहे. माधव म्हणतो की आम्ही या वेळेला आहे की सासनकाठी सावरायला. उमा म्हणते की होय होय, तुमची तिन्ही बी पोरं आहेत या वेळेला. दुष्ट नको लागायला माझ्या लेकरांना. आणि ते हातानेच दुष्ट काढते. राघव परत पण विषय उगाळणार. माधव मुद्दामच त्या म्हणतो की अप्पा जातो आम्ही. काय आहे, लवकर उठायचं आहे ना व, हे उठत नाही बघा लवकर, याला घेऊन जातो. शिवनाथा काही पैसे आहेत ते उमाच्या हाती देतो आणि सांगतो की तुमच्याकडेच ठेवा. नंतर जेव्हा लागतेल तेव्हा मी घेतोच की. पण तिकडे सासनकाठीचा माल शिवनाथाला मिळाला म्हटल्यानंतर भास्कराने पद्माच्या तळपायाच्या मस्तकात जाते. पद्मा खरं तर शिवनाथाचं हसू कसं करता येईल भर जत्रेत याचा विचार करत असते. आणि भास्कर आहे तो नुसता रागराग करत असतो. पण पद्मा सांगते की उद्या सासनकाठीच्या मानाच्या येळेला एक बी शिवनाथाचं पोरगं त्याच्यासोबत नाही थांबणार याची समधी व्यवस्था म्या करेल. कळलं ना व काय करायचं आहे ते. भास्करलाही आता प्लॅन शिजतो डोक्यात. इकडे माधव निवांत बसलेला असतो. बंटी मामा नक्क कुरतडत असतो. राघव त्याच्यावरती भडकलेला असतो. इतक्यात श्री येतो. श्री पाहतो आणि विचारतो की काय झालं दादाला. राघव तावातावात उठतो. दरवाजा आधी आतून बंद करून घेतो. येऊन श्रीला सांगतो की मला सांग की त्या पोरीनं नोकरी का सोडली. असं विचारल्यानंतर याला चान्स होता का नव्हता खरं काय ते सांगायचा. तर नाहीच. अरे त्या पोरीकडे घेऊन गेलो मी अप्पासनी, तर तिनं बी काय सांगितलं नाही. त्यावर श्री आता त्यालाच टोमणे मारतो की छाया दादा काय तू बी. राघव सांगतो की आता तू सांग की यानं जर हिंमत करून या दोघापैकी एकानं जरी सांगितलं असतं की आमचं प्रेम आहे एकमेकावर तर त्यांनी ऐकलं असतं का नसतं. पण नाही, आपल्या भावाच्या तोंडातनं एक सबूत निघाला नाही. माधव आता राघववरतीच रागवतो की अरे तुला बोलायला जाते काय. आप्पाला जर हे समजलं असतं तर त्यांनी काय केलं असतं माझं. इतक्यातच श्रीला पिहूचा फोन येतो. तो सांगतो की भावानं 1 मिनिट पिहू. आणि तो फोन रिसिव्ह करून विचारतो की पिहू काय झालं. त्या मी म्हटलं तसंच झालं ना व, त्या लोकांनी पसंत नाही पडली ना, तू नाही ना पसंत केलं त्या लोकांनी. पण पिहू दुसऱ्याच सेकंदाला श्रीचा हा भ्रम दूर करते की तुला काय वाटतं र, माझ्यात काय कमी आहे पसंत न करायला. अरे त्या लोकांनी पसंत बी केलं आहे आणि उद्याच्या उद्या साखरपुडा करू असं म्हणाली होती ती. सातारचीच आहे ते ना मग, इथल्या इथं समजा जुळून येईल असं मी म्हणणं होतं. 31 मी हे समजा ना कसं बसं करून तरी पुढं ढकलले. पण तो पोरगा तो मला म्हणाला की आपण उद्या मंदिरात जाऊ. श्री विचारतो की मंदिरात ते कशा पाय. पिऊ सांगते की अरे त्याला माझ्यासोबत सासनकाठीचं दर्शन घ्यायचं आहे. त्यावर ना श्री चिडून म्हणतो की पिऊ ऐक की हे समजा प्रकरण काहीतरी करून थांबव की. त्यावर पिहू सुद्धा वैतागते. श्री हे प्रकरण नाही आहे खरं तर प्रकरण ना आपलं आहे. आणि हे समजा जर असंच चालत राहिलं ना तर 31 मला खरंच तुला सोडायला लागल हे समजा सांगून ठेवते मी. आणि ती चिडून फोनच ठेवते. आता राघव त्या दोघांना पण ओरडतो की काय भावानो, अरे काय राडताय का तुम्ही. अरला का प्रेम केलंय ना व तुम्ही. अरे प्रेमासाठी लोक काय बी करू शकते ती. आणि तुम्हाला साधं तुमच्या आप्पासनी बोलणं होईना वय. त्यावर बंटी मामा म्हणतो की राग्या अरे एक वेळेला युद्ध वगैरे जिंकणं सोपं आहे, पण या प्रेमाच्या भानगडी तुमच्या आप्पासनी जाऊन सांगणं लई कठीण आहे बाबा. त्यावर श्री म्हणतो की नाहीतर काय, याला समजा सोपंच वाटते. तू पडला का नाही कावा प्रेमात मग समजत तुला की हे सोपंच कार जो बोलतोय ना तो ते किती अवघड असतंय ते. राघव सांगतो की पहिली तर गोष्ट ना त्या बिरमाच्या भानगडीत मी कधी पडणारच नाही. इतक्यातच जेवणात हाक मारतो की राघव श्रीधर माधव अरे झोपलाच का नाही. बंटी मामा ओरडून सांगतो की होय होय ते चमते झोपले ती, मी अभि झोपतोय आता. राघव त्यांच्यावरती इतका रागवतो की जाऊ द्या झोपा, तेवढंच जमतं तुम्हासनी, बाकी काय जमणारच नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दोन्ही कुटुंब मस्त छान असे तयार झालेले असतात आणि दोन्ही बी कुटुंब
आता मंदिरात जायला निघालेले असतातच. तेव्हा दोन्ही कुटुंबाचा पुन्हा एकदा सामना होतो. पद्मा उगाचच ना मुद्दाम डिवचते की अरे वा वा वा, निघाले काय कुटुंबाची चल सासनकाठी नाचवाया. नाही म्हणजे आनंदाच्या उकळे फुटत असतील ना व सासनकाठी नाचवण्याचा मान जो तुम्हाला मिळाला आहे. शिवनाथ त्याला सडेतोड उत्तर देतो की होय, आनंद तर होणारच आहे ना आम्हासनी. जो मान आबासाहेबांनी मिळाला होता तोच मान आज या शिवनाथाला मिळाला आहे आणि ही समधी कृपा त्या माझ्या खंडेरायाची आहे. तेव्हा आनंदाच्या उकळ्या फुटणारच आहे ती की. पद्मा पुन्हा टोमणे चालू करते की नाही म्हणजे अभिनंदन करा हे पोरानो, वाजवा की टाळ टाळ वाजवा, अभिनंदन करा याचं. कारण सासनकाठी नाचवण्याचा मान मिळाला आहे ना व एका अनाथाला. रुद्र भास्कर मुद्दाम टाळ्या वाजवतात. शिवनाथ आता चांगल्या दिवशी उगाचच पद्माच्या तोंडी लागत नाही. त्याला काय बोलायचं ते बोलून तोंड सुख घेऊ देतो. आपल्या कुटुंबाला घेऊन तो पुढे निघून जातो. आता पद्मा एक जबरदस्त प्लॅन आखते आणि तो प्लॅन तिचा तयार बी असतोय. ती मुद्दामच छाया माई अन्विताला तेथून घालवते. भास्कर आणि रुद्रला विचारते की काय झाली का समधी तयारी. भास्कर सांगतो की होय ताई, झाली समधी तयारी. ती म्हणते की चला बघूयात मग तमाशा. आणि प्रेक्षकांनो भाग इथेच संपतोय. पण पुढे मात्र एक धक्कादायक ट्विस्ट आला बरं का. म्हणजे शिवनाथा त्याच्या तिन्ही पोरांसोबत सासनकाठी नाचवत असतोय. त्या वेळेलाच पद्माच्या प्लॅनचा सुरुवातीचा भाग म्हणजे सुरुवातीला मधुरा येते. ती तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत आलेली असते आणि ते पाहिल्यानंतर माधवच्या पायाखालची जमीन हादरते आणि तो ती दोरी सासनकाठीची सोडूनच देतो. दुसऱ्या वेळेला पिहू तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत येते आणि त्या वेळेला श्रीच्या हातूनही आपसूक ती दोर धक्क्याने सुटते. आता शिवनाथाला ते वज झेपत नाही आणि राघव एकटाच असतो या. पण पद्मा तोंड घशी पडणार आहे कारण तिच्या नाकावर टिचून अन्विता शिवनाथाच्या मदतीला येणार आहे. तेही फक्त राघवसाठी. पण हे सगळं होतंय तरी कसं. पद्माच्या प्लॅनचा बट्टाबोळ कसा होतोय पाहणं मनोरंजक ठरणार आहे की नाही ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रेक्षकांनो. आणि एक मनापासून विनंती आहे की प्लीज भाग कसा वाटतो ते प्लीज कमेंट करून कळवत चला.